नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत सर्दी खोकल्यासाठी आणि घसा आणि कफसाठी घरगुती उपाय म्हणजे काढा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि काढा बनवताना सुरुवातीला साहित्य घ्यायचं बघा. तेजपत्ता एक, ओवा घ्यायचा, काळी मिरी घ्यायची, लवंग कमीच घ्यायची कारण लवंगमध्ये खूप सारा तिखटपणा असतो, तुळस, आले आणि गूळ घ्यायचा. आणि 1 कप जर काढा पाहिजे असेल तर 2 कप पाणी आपल्याला उकळायला ठेवायला लागतं. तर मग मी इथे 3 कप घेतलेला आहे, म्हणजे 2 माणसांसाठी बनवत आहोत आपण. सुरुवातीला ओवा पाण्यामध्ये टाकायचा. ओवा ठेचून घ्यायचा नाही आहे आपल्याला आणि लवंगही ठेचून घ्यायची नाही आहे. सुरुवातीला पाणी उकळी करून घ्यायचं आहे पूर्णपणे. फास्ट गॅस ठेवला तरी चालेल. उकळी केल्यानंतर काळी मिरी आणि लवंग आणि ओवा टाकायचा आहे त्यामध्ये. हा उपाय 3 दिवस केला ना, 3 दिवस सलग रोज 3 वेळा केला तर कुठलाही कफ, कुठलाही खोकला आणि कुठली सर्दी, डोकेदुखी पूर्णपणे रामबाण उपाय आहे घरगुती. तर हा केल्याने 3 दिवसात बरा होतो. तेजपत्ता पण त्यामध्येच उकळत ठेवायचा. आपल्याला आता बाकीचं सगळं साहित्य, तुळशी, काळी मिरी, आले, हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे. पूर्ण बारीक पण करायचं नाही आहे, म्हणजे ठेचून घ्यायचं आहे. आणि ठेचून घेतल्यानंतर मग उकळलेलं पाणी जे आहे ते मंद आचेवर ठेवायचं आहे. जेव्हा हे मिश्रण आपण कुटून टाकत आहोत त्यामध्ये, तेव्हा गॅस कमी आचेवर ठेवायचा आहे, मध्यम आचेवर. म्हणजे एकदम उकळी फुटू द्यायची नाही, सावकाश करू द्यायचं आहे. आणि मग त्यामध्ये हे सगळं कुटलेलं टाकायचं आहे आणि त्यामध्ये इलायची पण घालायची आहे 1. आणि शेवटी हे सगळं मिश्रण कुटून घातल्यानंतर त्यामध्ये गूळ घालायचा आहे. गूळ टाकला. आले, लवंग आणि तेजपत्ता सगळं तिखट आणि जास्त असल्यामुळे त्यामध्ये आपण थोडंसं गूळ घालू आहोत, म्हणून ते पिण्यासाठी आपल्याला सहज आणि सोपं जाईल. आणि कोणाकोणाला प्यायला आवडतं हे आणि कोणाकोणाला आवडत नाही. पण दिवसातून 3 वेळा आणि 3 दिवस केल्यानं खोकला, सर्दी, पडसे हे सगळं दूर आणि नाहीसं होतं. पूर्णपणे आयुर्वेदिक आहे आणि घरीच बनवायचं आहे. चालता बोलता आपण बनवू शकतो. यामध्ये जर तुम्हाला चहा पावडर ॲड करायची असेल थोडीशी तर तुम्ही करू शकतात. नाहीतर त्यामध्ये मग मी तर घातलेली आहे थोडीशी हळद. हळदीनं जो कफ आहे तो पूर्णपणे बरा होतो. हे पूर्णपणे मंद आचेवर पुन्हा एकदा 5 मिनिट, 4 ते 5 मिनिट उकळू द्यायचं आहे सावकाश. आणि सावकाश उकळल्यानंतर तोपर्यंत सावकाश उकळू द्यायचं आहे. पूर्वीचे लोक हेच तर काढा बनवून पित होते. आणि याच्यामध्ये जर कडुलिंबाचे पानं जर ठेचून टाकले तर अतिउत्तम आहे. माझ्याकडे नव्हते म्हणून मी टाकले नाही. कडुलिंबाच्या पानं जर त्यामध्ये टाकले तर त्या पानाचे गुणकारी उपाय म्हणजे तुमचं अंग खाजत असेल, पित्त झालं असेल, तेही त्यानं बरं होतं. तुमच्याकडे असतील तर नक्की 2 पानं या तुळशीच्या पानासोबत ठेचून टाका. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी स्किप केलेलं आहे. तर पूर्णपणे उकळू द्यायचं. 4-5 मिनिट. तर मग थोडंसं थंड होऊ द्यायचं. हा काढा पिताना पूर्णपणे थंडही होऊ द्यायचं नाही, कोमटच प्यायचा तरच त्याचा फायदा होतो. आणि असं उकळल्यानंतर थोडंसं शांत झाल्यानंतर मग असं गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचं. मी माझ्यासाठी एकटीसाठी जवळजवळ 1 कप घेतलेला आहे. आणि कोमट आहे तोपर्यंतच फुकून पिण्यात मजा आहे. थंड झालं तर त्याचा काही फायदा होत नाही. त्यामुळे असं प्यायचं. आणि वरून तुळशीचे पानं टाकायचे 2 आणि शेवटी तुळशीचे पानंही खाऊन घ्यायचे. तर कसा वाटला काढा नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडल्यास लाईक, शेअर करायला विसरू नका. स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या तब्येतीची. असेच गुणकारी उपाय घेऊन आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग बाय. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.